10वीतून 11वीत जाणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की साकार पीसीएमबी 10वीतून 11वी मध्ये जेई, नीट, एमएसटी, सीईटी किंवा सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या आहेत त्यांच्या तयारी करण्यासाठी जर तुमच्या पाल्यासाठी तुम्ही क्लास शोधत असाल तर साकार पीसीएमबी हा तुमचा सगळ्यात बेस्ट चॉईस राहणार आहे। आणि त्याच गोष्टीसाठी साकारने अनाउन्स केलेली आहे महा स्कॉलरशिप एक्झाम। ही महा स्कॉलरशिप म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या 10वीतून 11वीत जाण्यासाठी जी फीस लागते ट्युशन फीस, त्या ट्युशन फीस मध्ये विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळू शकते। आणि ही एक्झाम आहे दिनांक 23 मार्च 2025 ला। 23 मार्चला तशा बऱ्याच एक्झाम्स आहेत, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांसाठी 2 स्लॉट मध्ये आम्ही वेगवेगळ्या स्लॉट मध्ये एक्झाम ठेवलेली आहे, एक सकाळी 10 वाजता आणि दुपारी 2 वाजता। पालकांनी या परीक्षेसाठी आपल्या पाल्याला पाठवत असताना त्याच्या सोबत यायचंय का? कारण 2 वर्ष 11वी 12वी मध्ये नीट जेईची तयारी कशी करून घेतली जाते आणि तुमच्या डोक्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्या दिवशी एक्झाम चालू असताना पालकांसाठी एक मेगा सेमिनार सुद्धा आहे की 10वीतून 11वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप निवड कशी केली पाहिजे, नीट जेई साठी चांगले ऑप्शन्स काय आहेत आणि 12वी नंतर करिअरच्या काय काय संधी आहेत या सगळ्यांबद्दल मार्गदर्शन तुम्हाला करण्यात येणार आहे। त्यामुळे याच 2 स्लॉट मध्ये परीक्षा सुद्धा आहे आणि मेगा सेमिनार सुद्धा आहे, तर तो सेमिनार कोणीही चुकवायचा नाहीये। त्यानंतर या एक्झामचे जे डिटेल्स मला तुम्हाला सांगायचे आहेत की एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना पेपर पॅटर्न कसा असणार आहे याविषयी मी माहिती देणार आहे। तर तुम्हाला 100% स्कॉलरशिप भेटणार आहे। 23 मार्चला परीक्षा आहे, परीक्षेची फीस 100 रुपये असते, पण या 23 मार्चच्या परीक्षेसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस लागणार नाही, ती अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देता येणार आहे। एक्झाम पॅटर्न तुम्हाला 23 मार्चच्या परीक्षेसाठी फक्त आणि फक्त 10वीचा सिलेबस असणार आहे। 10वी मध्ये सायन्स, मॅथ्स आणि मेंटल ॲबिलिटी या 3 गोष्टींवर प्रश्न असणार आहेत। सायन्स 20 क्वेश्चन, मॅथ्स 20 क्वेश्चन, मेंटल ॲबिलिटी 10 क्वेश्चन्स, असे टोटल 50 क्वेश्चन्स 200 मार्क्ससाठी म्हणजे 200 मार्कांसाठी असणार आहेत। प्रत्येक प्रश्न 4 मार्कांसाठी आणि ह्या एक्झामचा जो वेळ आहे तो 1 तासाचा आहे आणि याला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारीला लागून तुमच्या 10वीच्या आत्ताच परीक्षा संपत आहेत आणि परीक्षा संपल्यानंतर ही एक्झाम असल्यामुळे तुमचा 10वीचा तसाही अभ्यास चांगलाच झालेला आहे आणि त्याच अभ्यासावर तुम्हाला ही 100% स्कॉलरशिप मिळवण्याची संधी आहे। प्रत्येक प्रश्न हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे, त्यामुळे सांभाळून करायचंय आणि तुम्हाला तुमच्या पालकांचं डोक्यावरचं जे ओझं आहे फीसचं ते जर कमी करायचं असेल तर तुम्हाला ह्या परीक्षेमार्फत ट्युशन फीस मध्ये 100% स्कॉलरशिप भेटते। आणि साकारची परीक्षा का द्यायची तर छत्रपती संभाजीनगर मधून मागील 5 वर्षांपासून सातत्यानं सर्वाधिक सर्वोत्तम निकाल देणारे इन्स्टिट्यूट म्हणजे साकार पीसीएमबी आहे। हे फिजिक्स फोरम आणि चव्हाण केमिस्ट्री या 2 इन्स्टिट्यूट मिळून तयार झालेले इन्स्टिट्यूट आहे, त्यामुळे आतापर्यंतचे सर्वाधिक आणि सर्वोत्तम निकाल या इन्स्टिट्यूटने दिलेले आहेत। 2024 मध्ये एमबीबीएस साठी तब्बल 105 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करून देणारा क्लास म्हणजे साकार पीसीएमबी आहे। 120+ इंजिनियर्स साकार पीसीएमबीने घडवलेले आहेत, त्याच्यामुळे साकार पीसीएमबी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मधून सर्वोत्तम निकाल देणारा क्लास। आणि तसं तुम्ही सगळ्याच क्लासच्या जाहिराती बघता, सगळ्याच क्लासच्या स्कॉलरशिप आहेत, पण स्कॉलरशिप जास्तीत जास्त मिळून कमीत कमी फीस मध्ये तुम्ही तुमच्यावर 2 वर्ष प्रयोग करून घेणार आहात की चांगला निकाल आणणार आहात, यासाठी तुम्हाला साकार पीसीएमबी मध्ये सेमिनार सुद्धा जो आयोजित केलेला आहे त्याला सुद्धा यायचंय। त्या सेमिनार मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींची उत्तरं भेटणार आहेत जे तुमच्या डोक्यात चाललेले आहेत। त्यामुळे या वर्षीच्या जेई एक्झाम 2025 जानेवारीमध्ये जी झाली होती त्या एक्झाम मध्ये सुद्धा साकार पीसीएमबीच्या जेईच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा झेंडा सगळ्यात उंच नेलेला आहे। त्यामध्ये फर्स्ट अब्दुल कादिर 99.57% ज्याला आलेले आहेत आणि दुसरा म्हणजे शौर्य जयस्वाल ज्याला 99.06% आलेले आहेत। तर मित्रांनो, सर्वाधिक आणि सर्वोत्तम निकाल देणारा असं जे इन्स्टिट्यूट आहे साकार पीसीएमबी, ह्या साकार पीसीएमबीची एंट्रन्स एक्झाम किंवा त्याला स्कॉलरशिप एक्झाम तुम्ही जर म्हणत आहात तर या स्कॉलरशिप एक्झाम मधून प्रत्येक वर्षी निकालाचा चढता आलेख देणारा क्लास जर तुम्हाला निवडायचा असेल तर 23 मार्चला आम्ही सर्वजण तुमची या ठिकाणी वाट बघत आहोत। विद्यार्थी आणि पालक, तुम्ही
या परीक्षेसाठी जर येणार असाल तर त्याची पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. हा जो स्क्रीनवर तुम्हाला क्रमांक दिसतोय या क्रमांकावर फोन करून तुम्हाला तुमचं नाव नोंदवायचं आहे. एक्झाम फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस लागणार नाही, परंतु नाव नोंदणी करायची आहे आणि तुम्हाला दिलेल्या स्लॉटमध्ये तुम्हाला एक्झामला यायचं आहे. तर या महास्कॉलरशिप परीक्षेसाठी संपूर्ण साकार टीम कडून सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट.